आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। आलेगाव शिवारातील अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर व विहिरीतील पाणी उपसा केल्यानंतर तब्बल 6 तासानंतर शुक्रवारी 4 एप्रिलला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 7 मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले। मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हाबरडास फोडला। या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे। वसमत तालुक्यातील गुंज येथील मजूरदार महिलांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर आलेगाव शिवारातील विहिरीत पडले। यामध्ये 7 जणींचा मृत्यू झाला असून 2 महिला व 1 पुरुष मजूरदार यांना वाचविण्यात यश आले। घटनास्थळी क्रेनच्या मदतीने विहिरीतील ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले। त्यानंतर 3 विद्युत पंपच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसा करून 7 महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। दरम्यान सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेले मदत व बचाव कार्य दुपारी 2 वाजता संपले। घटनास्थळी गुंज आलेगाव व परिसरातील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। या गर्दीला अवतरताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास काढण्यात आलेले मृतदेह पाहून मयतांच्या नातेवाईकांनी हंबरडाच फोडला। त्यामुळे घटनास्थळावरील वातावरण गंभीर बनले होते। नांदेड व हिंगोलीच्या प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून होते। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।